अर्धा किलो उडदाच्या डाळीपासून अगदी चविष्ट असा हा उडदाचा लाडू आपण बनवलेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत असे बनतात। गूळ वापरून आपण हे लाडू केलेत म्हणून पौष्टिकी तेवढेच आहेत। थंडीमध्ये आवर्जून मुलांना हे लाडू खाऊ घालायलाच हवेत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। उडदाच्या लाडूंसाठी इथे अर्धा किलो उडदाची पांढरी डाळ घेतली। ही डाळ एकतर आपण आदल्या दिवशी धुवून हिला सावलीत वाळून घेऊ शकतो किंवा अगदी ओलसर कापडाने हिला पुसून घेऊ शकतो। आता ही डाळ मी पुसूनच घेतली। त्याला एक 5 ते 7 मिनिटं मध्यम गॅसवर भाजून घेऊयात। डाळ व्यवस्थित भाजून घेतली तर लाडू खाताना अगदी टाळ्याला चिकटणार नाही, अगदी छान असे लाडू बनतात। यासाठी मध्यम गॅसवर एकसारखे मिक्स करत हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला ही डाळ छान भाजून घ्यायची। डाळ भाजण्यापूर्वी हलक्याशा ओलसर कापडाने ही डाळ चांगली पुसून घ्यायची, म्हणजे यावर लागलेली पावडर धूळ निघून डाळ स्वच्छ होते। आता एकसारखे मिक्स करत साधारण 8 ते 10 मिनिटं हे डाळ भाजायला मला वेळ लागलेला आहे। हलकासाचा रंग बदललेला आहे। अजिबात घाई न करता मध्यम गॅसवर डाळ छान भाजून घेतली। डाळ थंड झाल्यानंतर हिला गिरणीवरून दळून आणायची किंवा हिला घरीच तुम्ही मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे घालून दळलं तरीही चालेल। हलकीशी रवाळ अशी हे डाळीचं पीठ मी दळून घेतलंय। चाळणीच्या साहाय्याने हे पीठ चाळून घेतलं। 4 सुक्या खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतल्या आणि हा इथे आपल्या खोबऱ्याचा किस तयार झाला। 700 ग्रॅम इथे गूळ फोडून घेतला। ते लालसर गूळ वापरायचा म्हणजे चव छान येते। हे लाडू थोडे गोडच छान लागतात किंवा तुम्ही इथे थोडा गूळ कमी घातला तरीही चालेल। साजूक तूप घेतलंय 600 ग्रॅम। तूप जसे लागेल तसे आपण इथे वापरणार आहोत। यानंतर एक पाव किलो खारीक पूड घेतली। 100 ग्रॅम बदाम घेतले। 100 ग्रॅम काजू घेतले। 25 ग्रॅम चारोळी, 25 ग्रॅम पिस्ते। इथे डिंक मी थोडा जास्त वापरते, 200 ग्रॅम डिंक घेतलेला आहे। हा गावरान डिंक असल्यामुळे याला हलकासा फोडून घेतला म्हणजे तळायला तो पटकन तळला जातो। आणि 2 चमचे इथे वेलची पूड घेतली। गॅसवर एक कढई गरम करून घेतली। कढई घेताना थोडी जाड बुडाची घ्यायची, म्हणजे आपण पीठ वगैरे भाजू ते खाली तळाला चिकटणार नाही। 1 चमचा तूप घातले आणि यावर बदाम सुरुवातीला 1 मिनिटासाठी भाजून घेऊयात। अगदी जास्तही गरम करायचे नाही, कमी गॅसवर 1 मिनिट बदाम चांगले भाजून घेतले। यांना आता काढून घेऊयात। यानंतर थोड्या तुपावर काजू घेतले। काजूही 1 मिनिट हलकेसे परतून घेऊयात। काजूही लगेच भाजले जातात। हलक्याशा गुलाबी रंगावर आले की काजूही काढून घेऊयात। पिस्ते आणि चारोळी एकत्रच भाजून घेणार आहोत। अगदी हलकेशा अर्धा ते 1 मिनिटासाठी कमी गॅसवर यांना हे भाजून घेऊयात। लगेच भाजले जातात, यांनाही आता काढून घेऊयात। त्याच कढईत अर्धा ते 1 मिनिट मध्यम गॅसवर खारीक पुडी परतून घेऊयात। एकसारखे मिक्स करत तळाला लागू न देता खारीक पूड भाजून घ्यायची। खारीक पूड लगेच तळाला चिकटू शकते किंवा लागू शकते, म्हणून एकसारखं मिक्स करत 1 मिनिट खारीक पूड छान भाजून घेतली। भाजली गेली, काढून घेऊयात। यानंतर याच पद्धतीने खोबऱ्याचा किसही आपण भाजून घेणार आहोत। कमी गॅसवर एकसारखं परतत हलकासा रंग बदलेपर्यंत खोबरंही छान भाजून घेऊयात। खाली तळाला लागायलाही नको असं या पद्धतीने ती सोनेरी होईपर्यंत खोबरं भाजून घेतलं। खोबरंही आपल्या इथे भाजले गेले, आता यालाही काढून घेऊयात। तर याच कढईमध्ये 2 चमचे तूप घातलं आणि यावर थोडा थोडा डिंक टाकून तळून घ्यायचं आहे। सुरुवातीला थोडा थोडाच डिंक घालायचा आणि कमी गॅसवरच एकसारखा मिक्स करत डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे। या लाडूंसाठी मी इथे डिंकाचा वापर थोडा जास्त केलाय, तुम्ही थोडा डिंक कमी घातला तरीही चालेल। आता डिंक छान फुलायला लागलाय, हे बघा। अगदी आतपर्यंत डिंक छान तळला जायला पाहिजे, नाहीतर लाडू खाताना लाडू आपले कचकच लागू शकतात। आता छान डिंक तळला गेलाय, यालाही काढून घेऊयात। आता याच पद्धतीने राहिलेला डिंकही मी तळून घेतलेला आहे। थोडे थोडे करून सगळा डिंक आपला इथे तळून झालेला आहे। एकीकडे खारीक, खोबरे आणि डिंक एकाच परातीत टाकून घेतला। डिंक हलकासा पोटॅटो मॅशरच्या साहाय्याने चुरून घ्यायचा, म्हणजे छान बारीक वाटला जातो किंवा याला मिक्सरमध्येही तुम्ही वाटून घेऊ शकता। इकडे जे सगळे ड्रायफ्रुट्स आपण तळून घेतले होते तेही एका मिक्सरच्या भांड्यात टाकून यांची छान पूड करून घेऊयात।
काजू बदामाची पूड हलकीशी जाडसरच ठेवली, तीही या डिंक खारीक खोबऱ्यावर टाकून देऊयात। सगळे जिन्नस एकत्र केल्यानंतर कढईमध्ये आता उडदाचे पीठ भाजून घेऊयात। तर गरम कढईमध्ये हे तूप टाकून घेऊयात। आता तुपावर जे गाळून घेतलेलं उडदाच्या डाळीचं पीठ होतं तेही यावर टाकून देऊयात। तूप छान गरम झालं की यावर हे उडदाचं पीठ टाकून देऊयात आणि कमी गॅसवर एकसारखं सतत मिक्स करत हे उडदाचं पीठ तुपावर छान भाजून घ्यायचे। मध्यम गॅसवर एकसारखे मिक्स करत हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचे। सुरुवातीला मी अर्धच तूप यामध्ये घातलं, कारण की अगदी सुरुवातीला सगळं तूप घातलं तर पिठाचे सगळे गोळे तयार होऊन पीठ भाजायला आपल्याला थोडीशी अडचण येऊ शकते, म्हणून जसे जसे तूप लागेल तसं यामध्ये तूप टाकायचे। 4-5 मिनिटं पीठ भाजल्यानंतर आता यामध्ये आपण तूप घालायचे, म्हणजे हे पीठ अजून भाजायला सोपं जाईल। आता बऱ्याचशा यातल्या ज्या गाठी आहेत त्या मोडल्या गेलेल्या आहेत, तर या स्टेजला यामध्ये राहिलेलं तूपही घालूयात। एकसारखं मिक्स करत हे पीठ भाजून घ्यायचं। खाली तळाला अजिबात लागू न देता एकसारखं मिक्स करत हे पीठ भाजून घ्यायचं। जर खाली तळाला लागलं तर लाडूची चव खराब लागू शकते। हे पीठ भाजताना गॅसची फ्लेम मध्यम ते कमीच ठेवा, म्हणजे तळाला तर लागणारच नाही, पीठही एकसारखं सगळीकडे भाजलं जातं। पीठ भाजण्यासाठी जाड बुडाच्या कढईचाच वापर करा, म्हणजे खाली तळाला लागणार नाही। साधारण 10 ते 12 मिनिटं आपल्याला हे पीठ भाजायला झालेला आहे, तरीही अजून एक 4-5 मिनिटं हे पीठ आपल्याला भाजायचे। हलकासा याचा गोळा व्हायला लागलाय, परत एक 3-4 चमचे तूप या पिठावर टाकून याला भाजून घेऊयात। जेवढं हे आपलं उडदाच्या डाळीचं पीठ छान भाजलं जातं तेवढे लाडू छान खुसखुशीत बनतात। पिठाचा हलकासा रंग बदललेला आहे। साधारण एक 20 मिनिटं कमी गॅसवर हे पीठ आपण भाजून घेतलं, तर यालाही ह्या खोबरे खारीकच्या मिश्रणामध्ये टाकून देऊयात। सगळं एकत्र मिक्स करून घेऊयात, छान एकजीव करून घ्यायचं। आता इथं त्याच कढईमध्ये मी जो फोडून घेतलेला गूळ होता तो घातला आणि एक अर्धी वाटी तूप हा गुळाचा पाक करण्यासाठी ते वापरायचे। फक्त गूळ आपल्याला वितळून घ्यायचा, विशेष असा पाक याचा बनवायचा नाही। तुम्ही इथे गुळाऐवजी या स्टेजला पिठी साखरही या मिश्रणामध्ये घालू शकता, त्याचेही लाडू छान येतात, पण आज आपण गुळाचा वापर करून हे लाडू बनवणार आहोत। एक 5 मिनिटात लगेच कमी गॅसवर हा पाक आपला तयार होतो। गूळ छान बारीक फोडलेला असला की पाक बनायला एवढा वेळ लागत नाही। आता एकसारखं मिक्स करत 4-5 मिनिटातच हा पाक आपला तयार होतो। हे बघा, सगळ्या गुळाच्या ज्या गाठी त्या सगळ्या मोडल्या गेल्यात आणि छान एकसारखा हा पाक बनला। गॅस बंद करायचा आणि मिश्रणावर हा पाक ओतून घ्यायचा। सगळा पाक ह्या मिश्रणावर टाकून द्यायचा आणि आता ह्या पाकामध्ये सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं। पाकामध्ये या मिश्रणाला चांगले मिक्स करून घेऊयात। गुळाच्या पाकामध्ये आता ह्या सगळे जे मिश्रण होतं आपलं काजू बदाम खारीक खोबऱ्याचं, ते चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं। तर हे मिश्रण अजून गरमच आहे। आता हे छान मिक्स झाल्यानंतर शेवटी यावर जी वेलची पूड होती, आपण 2 चमचे वेलची पूड यावर घालायची, याने ही चव खूप छान येते। आणि परत हे वेलची पूड घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे मिश्रण अजून बरंचसं गरम आहे, याला हलकासा थंड होऊ देऊयात। आता मिश्रण थंड झाल्यानंतर याचे लाडू वळायला घेऊयात। हे मिश्रण जास्त थंडही करू नका, अगदी हलकंसं गरम असतानाच याचे लाडू वळायला घ्या, म्हणजे लाडू छान वळले जातात। जास्त जर हे मिश्रण थंड झालं तर हे थोडं हलकंसं कोरडं होऊ शकतो, म्हणून हलकेसे गरम असतानाच लाडू वळायला घ्या। हे बघा, अगदी छान गोल गरगरीत असे आपले लाडू तयार झालेले आहेत। आतमध्ये छान मऊसूत असे लाडू बनतात, चवीलाही तेवढेच अगदी छान लागतात, शिवाय पौष्टिकही तेवढेच बनतात। 1.5 ते 2 महिने हे लाडू सहज टिकतात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले आभार, धन्यवाद। थँक्यू फ्रेंड्स।